नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपल्या दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज 30 सप्टेंबर 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक एक अपडेट आहे, ते म्हणजे ई-केवायसी करण्याची अट जी आहे ती आता शिथिल करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय राज्यभरात जवळपास 60 लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास 36 लाखाच्या आसपास आहे आणि त्यासाठी जी मदत म्हणून 2215 कोटी इतकी तरतूद करण्यात आली होती, त्याची वाटप हे कालपासून सुरू झालं होतं। पंचनामे मागच्या आठवड्यात कंप्लीट झालेले आहेत। याद्या ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्याला त्यांचा विशिष्ट क्रमांक देऊन आता त्यांना जर त्यांचं अनुदान प्राप्त करायचं असेल तर ई-केवायसी करणं बंधनकारक होतं अद्याप। परंतु आता आजच्या निर्णयामुळे तुम्हाला ई-केवायसी करणं गरजेचं नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती डीबीटीने हे पैसे येणार आहेत। मग आता ही मदत कशी येणार आहे तर त्यासाठी सांगताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेशी बोलताना सांगितलं की ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून, म्हणजे जे फार्मर आयडीचा प्रकल्प मागील 1 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी राबवला होता, त्या ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जे आधार कार्ड बेस ॲग्रीस्टॅकचं ओळखपत्र जे बनवलेलं आहे त्या आधारला लिंक असलेल्या खात्यावरती डायरेक्ट हे पैसे पोहोचणार आहेत। त्यामुळे होणार काय की या याद्या ज्या काही प्रकाशित केल्या जातात त्या याद्या आणि त्या याद्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं, शेतकरी ई-केवायसी करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रापर्यंत पोहोचणं आणि ते केवायसी कंप्लीट करणं यशस्वी, यामध्ये 8 ते 10 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो। आता तो वेळ शेतकऱ्याचा वाचणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जी मदत सरकारनं घोषित केली आहे ती अवघ्या 2 ते 3 दिवसातही तुम्हाला ही मदत प्राप्त होऊ शकते। म्हणजे ही जी मदत आहे ही कोणत्या महिन्याची आहे तर जून जुलैमध्ये ज्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे ते 11 ते 20 जिल्हे आहेत, ज्यामध्ये की जून जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची मदत ही देण्यात आलेली आहे। आता ही मदत किती आहे तर ही मदत जवळपास 8500 प्रति हेक्टर जिरायती पिकासाठी आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे तर याची मराठवाड्यामधल्या धाराशिव असेल किंवा लातूर, बीड यासारख्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्याचे पंचनामे झालेले आहेत। मग सरसकट ही मदत मिळणार आहे। ती किती मिळणार आहे, ती वाढीव काय असणार आहे, त्याबद्दलही आपण वेळेतच अपडेट घेत राहू। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।